Good morning, everybody. First of all, I welcome to all of you in the new online session of English. In the previous lecture, we have completed 1.2. Now, section number 1.3 is that we have to discuss today. 1.3, the call of the soil, a scent of rice. So, this is the lesson related with the farming activity, agriculture activity, organic farm, and conventional farming that is given here by the writer Ayer. The total text is about writers attempt to find a good variety of a traditional rice to grow. ट्रेडिशनल राईस जो आहे पारंपरिक जो भात आहे त्याचे शोध घेण्यासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे त्याच्याबद्दल सगळा अनुभव या लेसन मध्ये आपल्याला दिलेला आहे. So first of all, we have to discuss about icebreaker. What is given here in the icebreaker? Now let us see here. Discuss the following with your partner and complete the following sentences. One is done for you. Now here, some activities are given here. Those who have to complete. First activity is given here. Before eating apple brought from the market, I wash and peel them off. So anything you purchase from the market, any fruit may be there, it may be apple, banana, mango. First of all, what we have to do? We have to wash them. आपल्याला काय करायचं आहे त्यांना धुवून खायचं आहे. धुवून का खायचं आहे? I have given reason also. Because they are polished with wax. त्यांना वेगळं पॉलिश केलेलं असतं. पॉलिश म्हणजे चांगलं दिसण्यासाठी जे वरती पॉलिशिंग दिलेली असते किंवा समटाइम पेस्टिसाइड्स आर यूज, कीटकनाशक वापरलेली असतात किंवा कलर येण्यासाठी वेगवेगळे जे पेस्टिसाइड असेल किंवा केमिकलचा वापर केला जातो. दॅट्स वाय वी हॅव टू वॉश देम बिफोर इट. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे ते खाण्याआधी काय केलं व्यवस्थित वॉश केलं पाहिजे. नाउ नेक्स्ट ऍक्टिव्हिटी इज हियर. इन अ फार्मर्स मार्केट वी फाइंड. आता फार्मर्स मार्केट मध्ये आपल्याला काय काय दिसतं ते बघूया आता. व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड क्रॉप मे बी ऑल्सो देअर. व्हेजिटेबल आपल्याला दिसणार आहे फार्मर्स मार्केटला. अजून काय फ्रूट्स असतील किंवा वेगवेगळे क्रॉप्स जे असतील दोज वी फाइंड इन farmers market. Now next food adulteration means what? Now food adulteration means what? Now let us see here meaning I have given. Adding a small quantity of non-nutritious substance intentionally to improve the appearance, texture or the storage property of the food. Now here in short I want to tell you what is the meaning of food adulteration means. म्हणजे फूड adulteration म्हणजे काय, जे आपल्याला खायचं असेल तर जो पदार्थ असेल इट मे बी फ्रूट असेल किंवा एखादा क्रॉप असेल धान्य असेल ते जास्त काळ टिकावं किंवा चांगलं दिसण्यासाठी पॉलिशिंगचा वापर केला जातो काहीतरी त्याच्यामध्ये एड केलं जातं तर त्याला आपण काय म्हणू शकतो फूड अडल्ट्रेशन. आणि त्याचा अर्थ काय म्हटलं इथं ऍडिंग स्मॉल क्वांटिटी ऑफ न्यूट्रिशन म्हणजे नॉन न्यूट्रिशन त्याच्यामध्ये कुठलंही न्यूट्रिशन नसतं परंतु त्याचा कलर चांगला दिसावा, अपीअरन्स चांगलं दिसावं आणि त्यामुळे काय केलं जातं त्यांच्यावर वेगवेगळे पॉलिश केले जातात चांगलं दिसण्यासाठी. नाउ नेक्स्ट हियर नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. ऑर्गॅनिक फूड इज ग्रोन बाय युजिंग. आता ऑर्गॅनिक फूड जे आहे सेंद्रिय फूड, सेंद्रिय जे खाणं आहे किंवा सेंद्रिय अन्न जे आहे ते कसं तयार केलं जातं. लेट अस सी हियर. नॅचरल मटेरियल्स, मेथड्स अँड कंडिशन्स. नॅचरल म्हणजे नैसर्गिक वाढ केली जाते एखाद्या किंवा नैसर्गिक पद्धत जे आहे धान्य पिकवण्याची तिचा वापर केला जातो ऑर्गॅनिक फूड तयार करण्यासाठी, ज्याला आपण सेंद्रिय म्हणतो किंवा सेंद्रिय शेती म्हणू शकतो त्याला. त्याच्यानंतर व्हॉट डू मीन बाय ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मीन्स. ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणजे काय. The fertilizers derived from animal matter, wastage, human excreta, vegetable matters, कंपोस्ट अँड क्रॉपिंग रिसाइड्स. नाव हिअर फर्टिलायझर म्हणजे कोणतं ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे काय, जे ह्युमन वेस्टेज असेल किंवा ॲनिमल वेस्टेज काय जरी असेल तर शेण वगैरे टाकून जे तयार केले जातं खत त्याला आपण म्हणू शकतो तर फर्टिलायझर डिराइव्ड फ्रॉम द ॲनिमल. म्हणजे कोणतं ऑर्गॅनिक फर्टिलायझर त्याला आपण केमिकल म्हणत आहे. ऑर्गॅनिक फर्टिलायझर ज्याला सेंद्रिय म्हणू शकतो याच्यामध्ये कुठलंही केमिकल येणार नाही. नाव नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. Now complete the following diagram. Now here
राईस व्हरायटीज अवेलेबल एट माय ग्रोसरी शॉप. नाव आता वेगवेगळे ग्रोसरी शॉप्स असतील तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे राईसचे व्हरायटीज असतील ते आपल्याला बघायला मिळत असतात. वेन यू विजिट एनी शॉप, एखाद्या शॉपवर गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे जे व्हरायटीज आहेत राईसचे ते आपल्याला बघायला मिळत असतात. त्याच्यामधलं पहिला व्हरायटी इथं मी दिलेलं खुशबू, दॅट इज वन ऑफ द व्हरायटी ऑफ द राईस. नेक्स्ट वन इंद्राणी, दॅट इज वन ऑफ द गुड व्हरायटी ऑफ राईस. बासमती असेल, कोलम असेल किंवा जया, अँड डिफरंट व्हरायटीज ऑफ द राईस, दॅट इज जास्मिन किंवा कोलम. जास्मिन म्हणतो, ज्याला आपण म्हणतो आंबेमोहर असेल, वेगवेगळ्या किंवा गुजरात फोर असेल, असे वेगवेगळे जे नावं आहेत त्या राईसच्या व्हरायटीचे ते नाव आपण इथं डिस्कस केलेले आहे. सो इन दिस आय हॅव कम्प्लिटेड डायग्राम, अँड दिस काइंड ऑफ डायग्राम विल आस्क यू इन टू फायनल एक्झामिनेशन किंवा टेस्ट एक्झाम असेल त्याच्यामध्ये या प्रकारचे डायग्राम किंवा वेबचॅट आपल्याला दिलेले असतात, ते आपल्याला कंप्लीट करायचे असतात. नाव हिअर find out from your grandparents or parents the names of vegetables and fruits they had eaten in their childhood and mention how the vegetables and fruits are different from one today. Now here the writer has given us information. Writer asks us, आपल्या आई वडिलांना बालपणामध्ये और इन अवर चाइल्डहुड मध्ये, आपल्या त्यांच्या चाइल्डहुड मध्ये त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे फ्रुट्स असतील ते त्यांनी खाल्लेले आहेत किंवा ते आत्ताच्या जगापासून तेव्हा कसे होते, मीन्स हाव दे आर डिफरंट फ्रॉम टुडेज वर्ल्ड किंवा टुडे व्हॉट एव्हर वी आर हॅव्हिंग, वी आर इटिंग. जे आपण आत्ता खातो आता सध्याच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आणि तेव्हा ते खात होते त्याच्यामध्ये कोणता फरक आहे किंवा त्याचे शेप काय ते आपण आपल्या आजी आजोबा असेल किंवा ग्रँड पॅरेंट्स असतील त्यांच्याशी आपण चर्चा करायची असं रायटरने म्हटलेले आपल्याला. नाउ आय हॅव टू डिस्कस हिअर द एक्झाम्पल्स. नेम ऑफ द व्हेजिटेबल और फ्रूट, एखादा फ्रूट असेल त्याचं नाव घ्यायचं, त्याच्यानंतर त्याचं नाव इथं लिहायचं आपल्याला, त्याचा शेप कसा असतो तो इथे घ्यायचा आहे, कलर त्याचा कोणता असतो तो घ्यायचा, त्याची टेस्ट कशी असते दॅट वी हॅव टू राईट हिअर ॲट द लास्ट कॉलम. नाव हिअर मँगो, फ्रूट मी कोणता घेतलेला आहे, मँगो. इट्स शेप इज ओव्हल और हार्ड शेप, हार्ड शेप असं हृदयासारखा असतो किंवा ओव्हल शेप त्याचा आपल्याला दिसतो. ग्रीन असतो, येलो असतो, त्याची टेस्ट कशी असते, स्वीट असते. नेक्स्ट बनाना, शेप कसा असतो, सी शेप, कलर कसा असतो, ग्रीन येलो, टेस्ट कशी असते, स्वीट. सो इन दिस वे यू कॅन सिलेक्ट एनी vegetable may be there or any fruit, then you can write what is the shape of that vegetable, that specific particular vegetable or particular fruit, and color, and then its टेस्ट, त्याची टेस्ट कशी असते तर आपण ती इथं लिहू शकतो. नाव आय वॉन्ट टू टेल यू व्हॉट आर द डिफरंट बिटवीन द थिंग वॉट एव्हर आवर ग्रँड पॅरेंट्स हॅव्हिंग अँड नाव डे वी हॅव. आता आपण काय करतो, काय खातो ते आणि आधीच्या काळामध्ये आपल्या आजी आजोबांनी काही खाल्लं असेल तर त्याच्याबद्दल जर चर्चा करायची म्हटलं, दे हॅव नॅचरल फूड, म्हणजे नैसर्गिक वाढ झालेला असेल असं अन्नधान्य ते खात होते. बट नाव डे वी आर हॅव्हिंग फास्ट फूड. आपण आत्ता जास्त करून नाश्ता घरी जर म्हटलं तर नाश्ता करण्यासाठी आपण आपली चॉईस काय असते, फास्ट फूड, ज्याला आपण म्हणतो बर्गर्स, म्हणजे चायनीज असेल, चायनीज नूडल असेल किंवा चायनीज पकोडा असेल, हे आपण विचार करतो आपण खाण्यासाठी. परंतु आधीच्या काळामध्ये जर विचार केला तर नाश्ता जरी करायचा असेल तरी घरी म्हणजे चपाती असेल किंवा भाकरी असेल ते बनवलं जात होतं, भात बनवलं जात होता नाश्त्यासाठी. परंतु आता तसं नाही, आपण काय करतो, बाजारातल्या ज्या वस्तू आहेत, केमिकलाइज वस्तू आहेत, केमिकलने पिकवलेल्या जे फ्रूट असतील ते आपण खात असतो. परंतु आधीची जी लोक होती त्यांचे आयुष्य का जास्त होतं, वाय दे लिव्ह अ व्हेरी लॉंग लाईफ, ते जास्तीत जास्त काळ का टिकले, 100 वर्षापेक्षा जास्त वय त्यांचं का झालं, का टिकले ते, कारण दे वेर हॅव्हिंग नॅचरल फूड, जे नैसर्गिक वाढ झालेला फूड असेल ते खात होते. आणि आपण आता काय करतो, केमिकलाइज लगेच तयार झालेले जे पदार्थ आहे ते खातो, अँड दे आर व्हेरी डेंजरस और हार्मफुल फॉर अवर हेल्थ, ते आपल्या हेल्थसाठी खूप धोकादायक आहेत आणि असे पदार्थ आपण आता खात असतो. नाउ नेक्स्ट,
you might have learned about organic farming. Make a group and discuss the difference between conventional farming and organic farming and write it down. Now आता आपल्याला काय म्हटलं, ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो सेंद्रिय शेती, आणि कॉन्व्हेन्शनल आणि सध्याची परिस्थिती अशी जी शेती केली जाते पारंपरिक असेल किंवा जशी वडिलोपार्जित जसे करत आलो असेल त्याच्यामधला फरक त्याने आपल्याला इथे डिस्कस करायला सांगितलंय. नाव आय हॅव गिवन सम इन्फॉर्मेशन. व्हॉट इज अ कन्व्हेन्शनल फार्मिंग? प्रोडक्ट लार्जर क्वांटिटी ऑफ फूड, भरपूर अन्नधान्य त्याच्यात पिकवलं जातं. ऑर्गॅनिक मध्ये प्रोडक्ट लेझर क्वांटिटी ऑफ फूड, याच्यामध्ये कमी पिकवलं जातं. सेंद्रिय शेती आपल्याकडे कमी केली जाते, पारंपरिक शेती जी आहे ती जास्त केली जाते. आता कन्व्हेन्शनल जी पारंपरिक शेती म्हटलं किंवा आता सध्याची परिस्थितीमध्ये जी शेती केली जाते, केमिकलचा वापर खूप केला जातो त्याच्यामध्ये. आणि सेंद्रिय शेतीमध्ये नॅचरल जी असेल ना तर नॅचरल असते ती शेती, त्याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर केला जात नाही. Now next, extra use of chemical and pesticide may affect on ecosystem. Ecosystem मध्ये काय, जो आपण पर्यावरणाशी निगडीत जो आहे तर त्याच्याशी नाही, पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या सारख्या ज्या गोष्टी आहेत किंवा वस्तू आहेत त्या आपल्या शेतीमध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या वापरले जातात. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग जर केलं आपण, सेंद्रिय शेती केली, त्याच्यामध्ये लेस यूज ऑफ केमिकलचा खूप कमीत कमी वापर केला जातो, जवळजवळ नाहीच वापर केला जात. अँड पेस्टिसाइड सुद्धा वापर केला जात नाही. मोर इकोलॉजिकल अँड गुड फॉर हेल्थ. हे काय आहे, निसर्गासाठी सुद्धा चांगलं आहे, पर्यावरणासाठी सुद्धा चांगलं आहे, अँड गुड फॉर हेल्थ, आपल्या हेल्थ साठी सुद्धा चांगलं आहे. व्हॉट एव्हर वी आर हॅव्हिंग विच आर रिलेटेड विथ द केमिकल और विच आर केमिकलाइज, ज्याच्यामध्ये केमिकलचा वापर जास्तीत जास्त केला जातो, दॅट इज व्हेरी हार्मफुल फॉर अवर हेल्थ. मीन्स केमिकलाइज थिंग्स आर व्हेरी डेंजरस फॉर अवर हेल्थ. अँड नॅचरल थिंग वी आर हॅव्हिंग, जे नैसर्गिक आपल्याला पिकवलं जातं. तर आता नैसर्गिक आणि केमिकलाइज कसं, त्याच्यामधला थोडासा फरक सांगतो. आय थिंक यू नो दॅट वेन एव्हर यू आर हॅव्हिंग, जेव्हा आपण एखादा आंब्याचं उदाहरण जर घेतलं, मँगो, तो जर पिकलेला असेल, थोडासा ग्रीन दिसत असेल तर आपण तो घेत नाही. पूर्ण येलो कलर दिसत असेल तेव्हा घेतो. परंतु येलो कलर येण्यासाठी वेगळे जे पावडरचा वापर केला जातो, केमिकलाइज पावडरचा वापर केला जातो, तो आपल्याला खूप धोकादायक असतो. आणि नैसर्गिक पिकलेला जो आंबा असेल तर तो कलर तसा नसतो, परंतु त्याची टेस्ट आणि जो अननॅचरल पिकवला तर त्याची टेस्ट, याच्यामध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक दिसून येतो. दॅट्स वाय वी हॅव टू हॅव natural food or natural farming or organic farming, we can say here. Now we have to discuss about the introduction of the writer. Venkateswaran means Venkat Iyer, born in 1966. व्यंकटेश्वरन, मग त्यांना शॉर्ट मध्ये त्यांचं नाव काय आहे, व्यंकट म्हणलं जातं त्यांना. अय्यर इज अ सायन्स ग्रॅज्युएट अँड अ सर्टिफाईड प्रोजेक्ट management professional. Now here he is a graduate certified management professor. He is belong to science faculty. हे सायन्स विज्ञान क्षेत्रामधले आहेत. He last worked with IBM in Mumbai as the project manager for software implementation. सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन, सॉफ्टवेअरची अंमलबजावणी केली जाते किंवा सॉफ्टवेअर तयार करण्याची कंपनी IBM इंटरनॅशनल बिझनेस मशीन नावाची जी कंपनी होती मुंबईला, तर त्या कंपनीमध्ये ते प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. आफ्टर 17 इयर इन द IT इंडस्ट्री, आणि 17 वर्ष त्यांनी IT इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं. ही क्विट इन 2004 टू लिव्ह ऑन हिज ऑर्गॅनिक फार्म इन द पेठ village in Dahanu Taluka, Palghar district in Maharashtra. Now here he quit his job for 17 years. 17 वर्ष त्यांनी IT क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. and in 2004 he quit his job, आणि त्यांनी 2004 मध्ये IT क्षेत्र सोडलं. and he entered into organic farm, means he entered into agricultural field, ते शेती या क्षेत्रामध्ये ते आले. and he started his work इन द विलेज पेठ. पेठ नावाचं गाव आहे डहाणू तालुक्यामध्ये, पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्या महाराष्ट्रात. तिथे त्यांनी कामाला सुरुवात केली. हिज बुक मून ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेस हिज ट्रान्समिशन फ्रॉम टेक्नी टू फार्मर, म्हणजे त्यांनी एक बुक लिहिलेलं मून ओव्हर मायक्रोचिप. त्याच्यामध्ये आपण जर वाचलं ते पुस्तक, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे टेक्नी टू फार्मर म्हणजे टेक्नॉलॉजिकल फील्ड मधून शेती या क्षेत्रामध्ये ते कसे आले किंवा एग्रीकल्चर किंवा कृषी क्षेत्रामध्ये ते कसे आले, दॅट इज गिवन हिअर इन दिस बुक. दिस इज मून ओव्हर मायक्रोचिप्स, ऍडव्हेंचरस ऑफ
टेक्निक टर्न फार्मर, जो टेक्निकल एज्युकेशन घेत असणारा, टेक्निकल एज्युकेशन देत असणारा व्यक्ती आहे, तो शेती क्षेत्रामध्ये कसा आला, दॅट इज गिवन इन दिस बुक. His book Moon Over Microchips traces his transition from technique to farmer over a period of 15 to 17 years. It was not a career change but a lifestyle change I was looking for. Now here, what did he say? For 16 to 17 years he was working in the IT field. IT क्षेत्रामध्ये, IT इंडस्ट्रीमध्ये त्यांनी 16 ते 17 वर्ष काम केलं. And then ही चेंज फ्रॉम टेक्निक टू फार्मर, म्हणजे टेक्नॉलॉजिकल क्षेत्रामधून ते फार्मिंग क्षेत्रामध्ये आले. इट वॉज नॉट अ इझी थिंग, इट वॉज नॉट अ करिअर चेंज. म्हणजे हे करिअर चेंज नाही, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, इट वॉज अ लाईफस्टाईल चेंज, पूर्ण लाईफस्टाईल चेंज. सगळं यंत्र अवजारे असतील, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतील, त्याच्यामध्ये नेहमी त्याचा विचार करणारा व्यक्ती अचानकपणे शेतीचा विचार करू लागला 16 ते 17 वर्षानंतर. याला पण खूप मोठा बदल सांगू शकतो. व्हेरी बिग ह्यूज चेंज इन द माइंड और लाईफस्टाईल म्हणू शकतो. लाईफस्टाईल मध्ये खूप मोठा बदल म्हणू शकतो याला आपण. And he say I was looking for, and नेहमी ते याच्या शोधातच होते असं ते म्हणतात. He says about his decision to shift to Quitters in one of village. He insisted on practicing organic farming from the outset. He was resolute in spite of number of challenges which he faced. खूप challenges त्यांना फेस करावे लागले, but at last he gets success. म्हणजे खूप त्यांना चॅलेंजेस होते, आव्हानं होते, तरी सुद्धा त्यांनी काय केलं, त्याच्यातून मार्ग काढला आणि शेती क्षेत्रामध्ये ते आले. अँड टुडे नॉट ओनली डज ही डिलिव्हर लेक्चर्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग बट ऑल्सो हॅज अ जॉईन हँड्स विथ ऑर्गॅनिक फार्मर्स अँड NGOs working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. Now here, nowadays he is not giving only lectures on organic farm. ते आता सेंद्रिय शेतीबद्दल फक्त बोलतच लेक्चर्स देत नाही, तर वेगवेगळे जे NGOs आहेत त्यांच्यासोबत ते काम करत असतात. ही इज गिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट ऑर्गॅनिक फील्ड. अँड त्यांनी कशाबद्दल माहिती दिली, जास्तीत जास्त ऑर्गॅनिक फार्म बद्दल. अँड सम NGOs, काही ज्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ज्या आहेत त्या काही काम करत असतात, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मची प्रसार करण्याचे काम करत असतात, त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. अँड ही सेड ही इन्श्युअर्ड दॅट द लँड ॲटलीस्ट इज नॉट रवेज्ड. म्हणजे जी जमीन आहे, लँड, ती अनफर्टिलायझर होऊ शकते असं त्यांचं मत आहे. ती डिस्ट्रॉय होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये जे प्रोटीन्स असतील पिकाला योग्य असणारे ते सुद्धा युजिंग, म्हणजे नॉन एग्रिकल्चरल जे थिंग आपण यूज करत असू, पेस्टिसाइड असतील किंवा वेगवेगळे केमिकल्स असतील, इफ यू आर युजिंग मोर अँड मोर इन द लँड विल बी अनफर्टाईल, नॉन फर्टाईल म्हणू शकतो त्याला, की त्याच्यामध्ये अन्नधान्य पिकवण्यासारखी जमीन राहणार आणि त्याच्यामध्ये जे प्रोटीन असेल, त्याच्यामधलं जे पिकाला लागणार प्रोटीन त्या जमिनीमध्ये असेल ते हळूहळू नष्ट होऊ शकतो, हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड हिअर